नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सगळ्यांनाच उत्सुकता होती। 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले आणि आज 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी आणि त्या मतमोजणीमध्ये कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आणि कोणत्या प्रभागातून विजय झालेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। नमस्कार, आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत। तर पाहूयात प्रभागनिहाय कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 बीजेपी आणि 1 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक 1 अ मधील सरस्वती नरहरी राऊत, ब मध्ये दीपक सुभाषराव पाटील, क मध्ये ज्योती किशन कल्याणकर आणि ड मध्ये सुहास बालाजी कल्याणकर हे विजयी झालेले आहेत। त्यानंतर आता पाहूयात प्रभाग क्रमांक 2। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1 वंचित बहुजन आघाडी, 1 काँग्रेस आणि 2 बीजेपीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामध्ये अ मध्ये सुनीता जोंधळे, ब मध्ये आफिया काझी, क मध्ये कविता मुळे आणि ड मध्ये सतीश देशमुख हे विजयी झालेले आहेत। यानंतर पाहूया प्रभाग क्रमांक 3। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 बीजेपी, 2 शिवसेना आणि 1 अपक्ष हे विजयी झालेले आहे। त्यामध्ये अ मध्ये सरिता पवळे, ब मध्ये सुशील कुमार चव्हाण, क मध्ये मीनल पाटील आणि ड मध्ये संदीप सिंग गाडीवाले हे विजयी उमेदवार आहेत। त्यानंतर पाहूयात प्रभाग क्रमांक 4। प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4ही उमेदवार बीजेपीचे विजयी झालेले आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक अ मध्ये दयानंद वाघमारे, ब मध्ये सरिता बिरकले, क मध्ये शैलजा स्वामी आणि ड मध्ये प्रशांत तिडके हे विजयी झालेले आहेत। यानंतर पाहूया प्रभाग क्रमांक 5 मध्ये। प्रभाग क्रमांक 5 मध्ये बीजेपीचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत। अ मध्ये साहेबराव गायकवाड, ब मध्ये जयश्री पावडे, क मध्ये शांभवी साले आणि ड मध्ये ॲडव्होकेट महेश कनकदंडे हे उमेदवार विजयी झालेले आहेत। यासोबतच प्रभाग क्रमांक 6 मध्ये देखील 4ही बीजेपीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये अ मध्ये शीला भवरे, ब मध्ये राजेश यन्नम, क मध्ये वैशाली देशमुख आणि ड मध्ये आशिष नेरलकर हे उमेदवार विजयी झाले आहेत। आता पाहूयात प्रभाग क्रमांक 7 मध्ये। तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामध्ये अ प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहुल मधुकर सोनसळे, ब मध्ये शेख उमे ऐनम, क मध्ये राजश्री गोडबोले आणि ड मध्ये इंजिनियर प्रशांत इंगोले हे विजयी झाले आहेत। आता पाहूयात प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय परिस्थिती आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2 काँग्रेस आणि 2 बीजेपीचे उमेदवार विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 8 अ मध्ये सत्यपाल सावंत, ब मध्ये परवीन बेगम, क मध्ये कविता गड्डम आणि ड मध्ये उमेश सिंह चव्हाण हे विजयी उमेदवार आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये देखील 4ही बीजेपीचे उमेदवार विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 9 अ डॉक्टर मंजुषा रानवळकर, ब किशोर स्वामी, क सदिच्छा सोनी पाटील आणि ड बलवंत सिंग गाडीवाले हे विजयी उमेदवार आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मध्ये देखील 4 बीजेपीचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक अ प्रियंका कांबळे, ब संध्या देमगुंडे, क सुदर्शना खोमने आणि ड वीरेंद्र गाडीवाले हे विजयी उमेदवार आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 11 मध्ये 4ही एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 11 अ आसिया बेगम, ब सायमा खानम, क सय्यद फसियुद्दीन आणि ड मोहम्मद मसूद अहमद खान हे विजयी उमेदवार आहेत। यानंतर प्रभाग क्रमांक 12 मध्ये 2 काँग्रेस आणि 2 एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 अ अब्दुल गफार अब्दुल सत्तार, ब बेबी शाहिस्ता, क हलिमा बी शेख बाबू आणि ड अल्ताफ हुसेन हे उमेदवार विजयी आहेत। त्यानंतर पाहूयात प्रभाग क्रमांक 13। प्रभाग क्रमांक 13 मध्ये 4ही उमेदवार एमआयएमचे विजयी झाले आहेत।
त्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 अश्विनी धोंडगे, ब शिफा तरन्नुम, क अब्दुल लतीफ आणि ड सय्यद मुजीब हे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 14 मध्ये 3 एमआयएम आणि 1 काँग्रेस उमेदवार विजयी झाले। प्रभाग क्रमांक 14 मुस्कान नाज सय्यद, ब शमीम बेगम, क कुरेशी रेहाना आणि ड बाबूभाई खोकेवाला हे उमेदवार विजयी झाले आहेत। आता पाहूयात प्रभाग क्रमांक 15। प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2 एमआयएम, 1 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत। यामध्ये प्रभाग क्रमांक 15 डॉक्टर उसाना नासेर, ब अलकेसरी सुमैया, क नीलम यादव आणि ड साबेर चाऊस नासिर चाऊस हे उमेदवार विजयी आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 16 मध्ये 4ही उमेदवार बीजेपीचे विजयी झाले आहेत। त्यामध्ये दीपक सिंग रावत, ब रुचि भारतीया, क अमृता ठाकूर आणि ड तुळजाराम यादव हे उमेदवार विजयी आहेत। यानंतर प्रभाग क्रमांक 17 मध्ये 4ही उमेदवार बीजेपीचे विजयी झाले आहेत। त्यामध्ये प्रभाबाई यादव, ब मनप्रीत कौर कुंजीवाले, क सुमित मुथा आणि ड गुरमीत सिंग नवाब हे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 18 मध्ये 4ही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामध्ये ज्योत्सना गोडबोले, ब हुसेन शोएब, क माहेज बिन अब्दुल आणि ड मोहसिन खान हे उमेदवार विजयी आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये दोन्ही प्रभागामध्ये 4ही बीजेपीचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 अभिषेक सौदे, ब दीपाली मोरे, क सुलोचना काकडे आणि ड अनुराधा काळे या विजयी आहेत। आणि शेवटचा म्हणजे प्रभाग क्रमांक 20, यामध्ये 5ही उमेदवार बीजेपीचे निवडून आले आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 निरंजना लांडगे, ब मंगला देशमुख, क वैजनाथ देशमुख आणि ड सुवर्णा बसवदे आणि ई संजय घोगरे हे उमेदवार निवडून आले आहेत। आणि एकूणच पाहता नांदेडमध्ये एकूण 81 जागांवर ही निवडणूक झाली होती। त्यामध्ये भाजप 45, काँग्रेस 10, एमआयएम 15, वंचित बहुजन आघाडी 5, राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेना 4 आणि अपक्ष 1 अशा 81 उमेदवार निवडून आलेले आहेत। अजूनही मतमोजणी पूर्ण झालेली नाही, कारण फेर मतमोजणी सध्या चालू आहे। तरी देखील सध्या मिळालेल्या माहितीनुसार ही यादी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। थोड्या वेळात अजून आपण पुन्हा भेटूया अंतिम उमेदवार यादीसह। तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।